तिसऱ्याला बी आणली. एका क्षणामध्ये अख्ख्या कुटुंब गेला. निर्लज्ज पोरं असे नसल्याले बरे. वडिलांना मोबाईलची मागणी केला होता. मग वडिलांनी म्हणजे त्यांची बी काय तर अडचण असू शकते म्हणून त्यांनी मोबाईल घेऊन दिले नाहीत. मग नंतरून तो गेला म्हणजे उंच डोंगरावर आणि तिथून पडण्याच्या धमक्या देऊ लागला. पोलिस वगैरे सगळे आले होते, पण तो डायरेक्ट डोंगराच्या असं काटोकाट उभं राहिला होता म्हणून कुणी त्याच्या जवळ जात नव्हतं. कारण की माणसं जसे जवळ जात होते तो मागं मागं जात होता. म्हणून एकदम खराब झालं होतं. तिथलं वातावरण कडक झालं होतं. अख्खे इंडिया वगैरे न्यूजवाले वगैरे आले होते तिथं. मग जसा त्याच्या पप्पानं त्याला असं इकडं लोटून घेत होता तर डायरेक्ट त्यानं त्याच्या बापाला बी ओढून डायरेक्ट दोघं जण मागे पडले. आणि त्या आईचं काळीच काय म्हणलो, तिनं बी गेली लगेच गेली. तर मला असं वाटतंय की पोराचं वय जास्त होतं, एज जास्त होतं, त्यानं स्वतः काम केलं पाहिजे ना हो. कुठवर आपल्या आई बापाच्या जीवावर आपण उड्या मारायचा. त्या निर्लज्जा मुलामुळे त्याची आईचा प्राण गेला, त्यांच्या वडिलांचा प्राण गेला. असे बावळट मुलं न जन्माला आलेली बरं, मला असं वाटते. काय अहो, पप्पांना घेऊन न द्यायचं कारण काय असेल? त्यांची इन्कम काय असेल? हा, त्याचा शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च. एक गोष्ट राहते का माणसाच्या नशिबी, अख्खं घर सांभाळावं लागतं एका माणसाला. आणि त्या हट्टागट्टा हत्तीसारखा सांड झाला होता, त्याला बाहेर जाऊन 4 पैसे कमव म्हणाव की मग त्यानं आयफोन मागितला असता का? जिंदगीभर आयफोन मागितला नसता त्यानं, जिंदगीभर. त्याला जर कळालं असतं का नाही की 500-600 रुपयासाठी दिवसभर एवढं काम करावं लागते तर त्याने जिंदगीभर आयफोन मागितला नसता हो. काय म्हणला तुम्ही? स्वतः कमव आणि स्वतः घ्या आयफोन. बघू तुझ्या ढोंगणामध्ये किती दम आहे, मी बी बघतो. बरोबर आहे की मित्रांनो? मी हे कधी तुम्हाला सांगला, ही न्यूज बघताच मध्ये असं काळीच धस केलं. अहो, आई पडली हो त्याची खाली. हा, अहो, आपल्या आई वडिलांना आपण त्रास देऊ लागला. काय आता काय अख्खं घर गेलं त्यांचं घर. हा, पोरग गेलं, बाप गेला, माय गेली, राहिलं काय? काय राहिलं? हा, अरे त्याच्या जर गांडी दम राहिला असता का नाही, त्यानं स्वतः कमवून त्यानं मोबाईल घेतला असता. हा, आता मी बी घेतला हो की जे व्हिडिओ शूट करलेला ना मोबाईल OnePlus 12R 45,000चा मोबाईल आहे. मी स्वतः घेतला जीवावर. ना माय बापाच्या जीवावर घेतलो नाही, माझ्या कुणाला मी हट केलो नाही. कशाला हट करावं? कुणी द्यायच ना हो, कुणी जा दे ना म्हणतात सरळ. आणि नको बी ना, आपल्या ताकद आहे का नाही, मग आपण केलं पाहिजे सगळं. तुम्हाला काय वाटते? आपल्यात ताकद आहे का नाही, मग आपण करायचं ना. कमवू शकत नाही आपण, लाख रुपये कमवू शकत नाही? लागू द्या महिनाभर, जसं लोक त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते, आई वडील त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते, तसं तो मागे जात होता. तो कुणाचंच ऐकत नव्हता, स्वतःच्या मनाचंच करत होता. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. तो मोबाईलसाठी एवढा हद्द पार केला होता त्यानं. त्याच्या दिमागात एकच होतं, मोबाईल. त्या साल्याला फक्त मोबाईलच पाहिजे होतं. पण शेवटी त्याचा बाप आणि लेकरू दोघंही खाली पडले. आणि ही क्लिप बघा तुम्ही. आणि लगेच त्याची आईसुद्धा खाली पडली. त्या मोबाईलमुळं त्या मुलाचा जीव गेला आणि त्यांच्या आईचा बी जीव गेला आणि वडिलांचा बी जीव गेला. तर तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं म्हणणं आहे की जे काय करायची काय ती गोष्टी स्वतःहून कमवायचं, स्वतःच्या जीवावर करायचं. हे पोरग दिसायला का तुम्हाला? हे पोरग 17,000 पगार राहिला MIDC मध्ये. 17,000. कधी बी बापाला आणि माईला कधीच मोबाईल मागितलं नाही, कारण की ह्याला कुणी मोबाईल बी घेऊन देत नाही. तुझ्या बापानं तुला नाही तेवढं खाऊ घातलंय आणि तू त्यांना मोबाईल मागलाला आणि दिले नाही म्हणून चक बापाला घेऊन पडतोस का? रे हा, तुला कसं माराव र? हा, ह्याला बांधून मारावं लागते. बरं झालं तू मेलाच भाड्या कुणीकडला, की वाचला असतास तर तुला मी मारलो असतो तिथे येऊन. त्याचं लोकेशन काढलो असतो. हे बी छत्रपती संभाजीनगर मधला आहे, लोकेशन काढून मारलो असतो म्हणाला. हयची शपथ. हा, कारण छोट्या गोष्टीवरून आपल्या आई वडिलांना दुखी कर नका, हीच माझी नम्र विनंती आहे मित्रांनो. कारण की कसं आहे माहिती का, तुमच्याशिवाय त्यांना कुणी नाही, त्यांच्याशिवाय तुम्हाला कुणी नाही. ते मेलं त्याचं झालं, पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आलो आम्ही खास तुमच्यासाठी. आपले आई वडील लय कष्ट केलात. तुम्ही आज ज्या पोझिशनवर राहू का नाही, सुखरूप तुम्ही राहूला लाव, कपडे लावला लाव, सगळ्या गोष्टी करायला लाव, तुमच्या आई वडिलांमुळे करायला लाव.
म्हणून म्हणला आई वडील सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला पहिलेच दिल्यात. काय तर तुम्हाला जन्म देऊन तुमचा सांभाळ करून एवढे मोठे झाला. आता आई वडिलांचा तुम्ही सांभाळ करा. आई वडील लय कष्ट केलात. तुम्ही आज ज्या पोझिशनवर हाव का नाही, सुखरूप तुम्ही राहूला लाव, कपडे लावला लाव, सगळ्या गोष्टी करायला लाव, तुमच्या आई वडिलांमुळे करायला लाव. म्हणून म्हणला आई वडील सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला पहिलेच दिल्यात. काय तर तुम्हाला जन्म देऊन तुमचा सांभाळ करून एवढे मोठे झाला. आता आई वडिलांचा तुम्ही सांभाळ करा.